जरूरत है। इस वक्त हमारे साथ परतूर तालुके की मशहूर शख्सियत, वेल एजुकेटेड शख्सियत नामदेव धुमार सर हैं। फिलहाल में वो आमदार यानी विधानसभा के इच्छुक उम्मीदवार हैं। जैसा कि मराठा समाज आरक्षण की अगर बात की जाए तो बहुत बड़े बड़े आंदोलन जालना जिला में हुए और उसमें नामदेव धुमार सर ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। चलिए, आगे विधानसभा के चुनाव हैं और उन्होंने कल जरांगे पाटिल ने यहाँ पर मीटिंग का आयोजन किया था जालना जिले में, और वहाँ पर अलग अलग उम्मीदवारों ने अपनी अर्ज जरांगे पाटिल के पास दाखिल की। धुमार सर भी उसमें इच्छुक उम्मीदवार है। ऐसा लगता है कि धुमार सर को जरांगे पाटिल की ओर से टिकट मिल जाएगा, इस तरह की मालूमात सूत्रों के हवाले से मिली है। और यहाँ हमने हमारे चैनल के माध्यम से लोगों से मुलाकात की। लोगों का भी बोलना है कि धुमार सर को जरांगे पाटिल ने टिकट देना चाहिए। इस तरह की मांग यहाँ के यानी ताल्लुकावासी कर रहे हैं। धुमार सर वेल एजुकेटेड शख्सियत है और परतूर वासियों के लिए नया चेहरा है। अगर वो आमदार बन जाते हैं, एमएलए बन जाते हैं, तो वो यहाँ के ताल्लुक के लिए क्या करेंगे, विकास और डेवलपमेंट वो यहाँ पर किस तरह से करेंगे। जैसा कि युवाओं के रोजी रोजगार है, बच्चों के लिए एजुकेशन है, लोगों की हेल्थ है, हेल्थ सिस्टम में भी कहीं ना कहीं यहाँ पर मामला वीक है। यानी बड़े हॉस्पिटल भी यहाँ पर होने चाहिए और यहाँ पर मेडिकल कॉलेज और एग्रीकल्चर कॉलेज यहाँ पर होना चाहिए। इस तरह की मांग यहाँ के युवा कर रहे हैं। और दूसरा जो हमारा इशू है वो जो तो किसानों का है। किसानों की फसल को अच्छी से अच्छा दाम मिलना चाहिए और भी उनकी यानी क्या सोच है, क्या आइडियोलॉजी आगे वो ये यानी परतूर तालुक के लिए क्या करेंगे विकास के नाम पर। चलिए, हमारे चैनल के माध्यम से उनसे हम बात करें। जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण जे तालुक्यामध्ये फिरला आहात आणि सोशल मीडियातून परतूर विधानसभा मतदारसंघातील माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील उमेदवारांना उमेदवारी द्यावी की नाही किंवा त्या बाबतीत काय आहे परिस्थिती आहे याबद्दल आपण जो सर्वे केलेला आहे आणि त्याच्यातून आपण जो काही अहवाल सादर केलेला आहे याच्यातून मला एवढं सांगायचं आहे की गेल्या 30 वर्षापासून मी मराठा चळवळीमध्ये सहभागी आहे। विविध संघटनातून हे काम केलेलं आहे आणि गेल्या 13 महिन्यापासून माननीय जरांगे पाटलांनी जे आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं आहे त्याच्यामध्ये मी उडी घेतलेली आहे। याच्यामध्ये उडी घेण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये निष्पाप आंदोलनकर्त्यावरती हल्ला झाला आणि हा हल्ला सरकारतर्फे झाला, हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून सरकारतर्फे झाला आणि म्हणून माझ्या मनात चीड आलेली आहे आणि ही अन्याय करणारी शासकीय यंत्रणा ही हाणून पाडली पाहिजे, तिला ठेचलं पाहिजे आणि म्हणून ही चीड मनात घेऊन मी गेल्या 13 महिन्यापासून जरांगे पाटलाच्या सोबतीने ह्या आंदोलनामध्ये आहे। आणि ह्या आंदोलनामध्ये करताना आपला सोशल मीडिया असू द्या, वर्तमानपत्र असू द्या आणि इतर माध्यमातून असू द्या, हे काम माझं खाली गेलं असेल आणि म्हणून त्याच्यामधून आपल्याला ते काय जे आपण अहवाल तयार केलेला आहे हे आलं असेल। तर आपण जे विचारलेलं आहे की ह्या मतदारसंघासाठी काय व्हायला पाहिजे, कसा विकास व्हायला पाहिजे, अनेक विकास या मतदारसंघामध्ये झालेले आहेत। हे आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी केलेले आहेत, परंतु हा शाश्वत विकास ह्या मतदारसंघाचा झालेला नाही। रोड रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, आता आपण पाहिलं वॉटर ग्रीडची इथं योजना लागू झालेली मागील पंचवार्षिक योजनामध्ये त्याच्या अगोदरच्या काळापासून, परंतु हे एक नंबरची बोगस योजना इथं राबवण्यात आलेली आहे। रस्ते पाहिले आपण, हा जो रस्ता झालेला आहे आपल्या परतूरमध्ये प्रसिद्ध रस्ता, त्याची चर्चा चांगली न होता वाईटच चर्चा होत आहे आणि इतक्या वर्षापासून तिथं काम सुरू आहे। बाकीचे जे रस्ते झालेत ते एका वर्षात होऊन जिकडं तिकडं होऊन अगदी गुळगुळीत रस्ते, पोटातलं पाणी हलत नाही, परंतु ह्या रस्त्याला तोड फोड दुरुस्ती ही आतापासूनच झाली, 7.5 ह्या रस्त्याला लागलेली आहे आणि हा असा बोगस विकास, आणि त्याला जर विकास हे म्हणत असतील तर इथं नक्कीच बदल व्हायला पाहिजे आणि काहीतरी इथं व्हायला पाहिजे आणि जरांगे पाटलाचा उमेदवार इथं देण्यात आला पाहिजे। आपण विचारलेलं आहे की शिक्षणाच्या बाबतीत तसंच आहे, शिक्षणाची हेळसांड इथं होत आहे, शिक्षण खात्यामध्ये जागा भरलेल्या नाहीत, शिक्षक वेळेवर शाळेवर जात नाहीत, अनेक शिक्षक जे आहेत ते राजकारणामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून आणि तसंच इतर क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं, इतर कार्यालयामध्ये पाहिलं, हे सर्व शासकीय यंत्रणा अशी वेठीस धरण्यात आलेली आहे, एका विशिष्ट व्यक्तीच्या इशाऱ्यावरती चालते। आमच्यासारखा आंदोलक जर तहसीलमध्ये गेला
किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करायला गेला तर आमच्याकडे ते संशय नजरेने पाहतात. एवढा समाज एकत्र झाला आमचा मराठा समाज आणि अन्यायावर जो लढतो, परंतु यांच्या डोक्यावरचा किंवा यांच्या अंगावरचा केस सुद्धा हलत नाही, आम्हाला जरा सुद्धा हे दाद देत नाहीत. म्हणून ही यंत्रणा आणि यांच्या डोक्यातलं हे भूत काढण्याकरता जरांगे पाटलाचा उमेदवार इथं निवडून आलाच पाहिजे. आपण विचारलंय की याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकता. जैसे कि यहाँ पर बहुत से काम चुकार अधिकारी हैं, आपने जो कहा, उनके लिए आप क्या करेंगे आगे? कालचंच उदाहरण आहे. आम्ही या क्षेत्रातील कुणबी नोंदींचे सापडल्यात. त्या नोंदीसाठी आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 6-7 महिन्यापासून जरांगे साहेबांनी जे आपल्याला जे नोंदी सापडून दिल्यात त्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि नेहमी तिथं काही अडचणी आल्या, कोणी त्याला आमच्या मराठा बांधवाला कोणी जर वेठी धरत असेल, त्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही तिथं गेलो असेल तर ते ह्या अधिकाऱ्यांना खपत नाही. त्यांना गुप्त असे संदेश आहे की यांना इथं येऊ देऊ नका. कालचाच विषय, आम्ही तिथे गेलो तर त्या तहसीलदार मॅडमने आणि त्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की हे आले की यांचा केसेस दाखल करा. आम्ही यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे माननीय जरांगे पाटलाकडे यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि याचे चौकशीचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्याकडून याचे निघालेले आहेत. आपण विचारलं शेतीसाठी आपले काय विचार आहेत. शेतीसाठी मला या निमित्तानं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात, शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ नयेत. आपण काय करू शकतो, कारण शेती हा आपल्या देशाचा आणि राज्याचा हा मुख्य कणा आहे आणि शेतकरीच तिथं मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली. आतापर्यंत कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या, कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. केवळ त्यांची आर्थिक स्थिती वाईट झाल्यामुळं. परंतु यांचं कायमचं दारिद्र्य दूर होण्याकरता शासनातर्फे काय करता येईल, तर या निमित्तानं मला आज पहिल्या प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की बीज नियंत्रण कायदा या आगामी काळामध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बीज नियंत्रण कायदा ही कोणी ऐकलं, ही माझी स्वतःची संकल्पना आहे. याच्यासाठी मी सोपं उदाहरण देईन आपल्याला. हा जो साखर कारखाना आहे, या साखर महाराष्ट्रातले किंवा देशातले साखर कारखाने असेल, पूर्वी तिथं व्यवस्था नव्हती, परंतु आता हे कारखाने काय करतात, त्यांना जेवढं गाळप आहे तेवढंच ऊस लावण्याचं टार्गेट त्या शेतकऱ्यांना देतात आणि तेवढंच ऊसाचं उत्पन्न घेतात आणि म्हणून तिथं गोंधळ होत नाही. व्यवस्थित तिथं तेवढा ऊस आणला जातो आणि तेवढं उत्पन्न घेतलं जातं आणि हमी भाव तो जो ठरलेला आहे कारखान्यानं तो शेतकऱ्याला दिला जातो. म्हणजे हमी पीक, ऊस पीक हे हमी पीक झालेलं आहे. तसे बाकीचे पिकं सुद्धा हमी झाले पाहिजेत. कापूस असू द्या, फळ पीक असू द्या, इतर पिकं असू द्या, तर यांचं सुद्धा नियंत्रण झालं पाहिजे. शेतामध्ये कोणते पिकं किती पिकतात आणि कोणता हंगामामध्ये किती ते पिकतात आणि त्याचं विक्री कशी होते, त्याचा बाजार त्याला आहे की नाही. आपण पाहतो हिवाळा आला की सगळे शेतकरी एकच पीक घेतात. उदाहरणार्थ टोमॅटोचं आपण उदाहरण देऊ, सोपं उदाहरण आहे, असे बरेच पिकाचं उदाहरण देऊ शकतो. तर सगळं एवढं पीक ते येतं की रस्त्यावरती फेकलेले आपण पाहतो. म्हणजे ह्या शेतकऱ्याला कोणी वाली राहिला का नाही, त्याचं बीज नियंत्रण होणार की नाही, शेतामध्ये तुम्ही माल किती घेता, ते पिकवता ते विकतं का नाही, हे कोण पाहणार आहे, हे शासनाने पाहायला पाहिजे. शासनानं जसं साखर कारखाने त्यांच्या शेतकऱ्यासाठी लक्ष देतात तसं शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि बीज नियंत्रण कायदा हा आगामी काळामध्ये झाला पाहिजे. तरच शेतकऱ्याचे हे प्रश्न मिटतील आणि शेतकऱ्याला हमी भाव याच्यामधून घेण्यासाठी त्याला मदत होईल आणि शासनाला सुद्धा हमी भाव देण्यासाठी याला सोपं जाईल. कारण मर्यादित जर पीक आलं तर मर्यादित त्याला भाव देता येईल ना. प्रचंड पीक आलं, एखादं पीक आपण पाहिलं मागच्या काळामध्ये तुरीचं पीक एवढं आलं होतं की बेभाव ते विकावं लागलं आणि म्हणून आपल्याला त्या तुरीला कमी भाव मिळाला. कापसाचं तसंच होतंय. आता हे जे आहे सोयाबीनच्या पीक भरपूर येतं. सोयाबीनची अजून दुप्पट उत्पन्न व्हायला पाहिजे, पण हे बिनडोक सरकारला एवढं माहित नाही की आता हे पीक शेतकऱ्याला लावायला जास्त द्यायला पाहिजे. हे बीज नियंत्रणामध्ये शासनाला माहित पाहिजे की एवढं तेल आपल्याला लागतं, एवढं शेतकरी उत्पादन करू शकतात. मग जास्तीत जास्त सोयाबीनचं पीक झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याला भाव दिला पाहिजे. ऊसाप्रमाणे ह्या सोयाबीनच्या पिकाला सुद्धा हे नगदी पीक आहे, हे तिथं देण्यात आलं पाहिजे, भाव त्याला शासनाला देता येतो. परंतु शासन आयात करतं, मूर्खासारखे निर्णय हे घेतात आणि हे शासन करते, हे नालायक शासन करते, हे हाकलून लावले पाहिजेत, हे कायमचे हाकलून लावले पाहिजेत. अशी आता शेतकऱ्याची इथं मागणी आहे आणि आमच्या आंदोलन करण्याची सुद्धा मागणी आहे. माननीय जरांगे पाटलांनी या काळामध्ये, आगामी काळामध्ये या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सुद्धा लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. ये थे हमारे साथ नामदेव धुमार सर, जिन्होंने जो एग्रीकल्चर रूल्स एंड रेगुलेशन है उसमें अमेंडमेंट करने की बात कही है और बहुत ही बड़े अंदाज में हमें जो शेतकरियों का यानी किसानों का जो मामला है, जिसमें किसान जो है तो वीक हो रहे हैं, यानी किसान कमजोर हो रहे हैं, उनको कैसा आगे बढ़ाया जाए, किसानों में कैसा ग्रोथ हो और उन्हें ज़्यादा से ज़्यादा नफा हो,
इस ताल्लुक से उन्होंने जो उनकी सोच थी उसका हमारे चैनल के माध्यम से हमारे चैनल के माध्यम से धुमार सर ने बात करी। और थोड़ा सर दोस्त क्या तो कट करके लगाओ।